नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वेदश्रोत, माजी प्रधान शिक्षण सचिव, मिशन मनरेगा व वेद परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय नंदकुमार साहेब व भविष्यवेधी शिक्षणाची दिशा दाखविणारे वेद संयोजक आदरणीय निलेश सर यांचे लिखित 8 मे 2025 रोजी वेद पब्लिकेशनने प्रकाशित केलेले 5वे पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही. म्हणून आपण सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि आज याच वेदवाट या पुस्तकाचा परिचय मी करून देत आहे. वेदवाट हे पुस्तक 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिल्या भागात 1 ते 10 प्रकरणे व दुसऱ्या भागात 11 ते 21 प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या पहिल्या भागात मुखपृष्ठावर लोकल टू ग्लोबल मूल भविष्याची वेदवाट शोधणारे चित्र दिसत आहे, तर मलपृष्ठावर वेदश्रोतांचे शिक्षण विषयक विचार आहेत. खरं तर हे पुस्तक मी शेगाव येथे झालेल्या वेद संमेलनातून घेतलं आणि कधी एकदाचं वाचून पूर्ण करते असं मला झालं, कारण पुस्तकाचे नावच मला खूप आवडले, वेदवाट. वेदवाट म्हटलं की आपल्या मनात अनेक वाटा येतात, पण ही वेदवाट आहे शिक्षण क्षेत्रातील. या पुस्तकाच्या अंतरंगात वाचत असताना आदरणीय नंदकुमार साहेबांनी आपल्या सर्व वाचकांसाठी एक आव्हान केले आहे की शिक्षक केवळ माहिती पुरवणारा नाही, तर तो अथांग महासागरातील प्रेरणादायी वाटाडे आहे की जो मुलांच्या मनातील सुप्त गुण ओळखून त्याची जिज्ञासा जोपासून स्वतःचा मार्ग शोधून जगातील प्रत्येक मूल शिकू शकतं असा त्यांना विश्वास आहे. आदरणीय निलेश सर म्हणतात, शिक्षण क्षेत्रात स्वतःची भूमिका काय आणि कशी असायला हवी हे समजून घ्यायचं असेल. सतत शिकणे याचा अर्थ लर्निंग टू लर्न हे कौशल्य आत्मसात करायचं असेल. नक्की आपण आपल्या लेकरांना माहिती देतो, ज्ञान देतो, त्यांच्यात कौशल्य रुजवतो की मूल्य रुजवतो. आता खऱ्या अर्थानं माहिती देणं हे नुसतं महत्त्वाचं नाही, तर ती माहिती मिळवायची कशी, त्याचा उपयोग करायचा कसा, हे सगळे कौशल्य जर आपल्याला विकसित करायचं असेल तर हे पुस्तक आपल्याला नक्की वाचावं लागेल. खरं तर या वेदवाट पुस्तकातील एक प्रकरण वाचताना आपलं मेटाकॉग्निशन सुरू होतं. या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारणारे आदरणीय दत्तात्रेय वारे सर, उद्धव राठोड सर, ग्लिम्सेस ऑफ लर्निंग या पुस्तकाच्या लेखिका रोहिणी विद्यासागर यांचे 17 रूपी लेख आहेत. तसेच वेदसमूहाच्या सक्रिय वेदश्रोत आदरणीय प्रियंका पाटील मॅडम यांनी या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. खरंच आपल्याला सगळ्यांनाच यश हवं असतं, पण या यशाचे मोजमाप आपण नेमकं कसं करतो, कोणत्या गोष्टीत आपण आपलं यश मानतो, हे खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे पुस्तक नक्कीच वाचावं लागेल. खरं तर मला हे पुस्तक खूप आवडलं. शिक्षणातील भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन मार्गक्रमण करण्यास मी सज्ज आहे. असंच मार्गक्रमण आणि भविष्यवेधी शिक्षणाचा जागर जर आपणासही करायचं असेल तर वेदवाट हे पुस्तक आजच खरेदी करा आणि खरेदी करून आपण ते नक्की वाचाल आणि आपणास ते नक्की आवडेल, यात काही शंका नाही. पुन्हा भेटू नवीन पुस्तकासह. धन्यवाद.